महावितरणाच्या मनमानी विरोधात युवा सेना आक्रमक. ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा त्यांची परवानगी न घेता जुने वीज मीटर बदलणाऱ्या महावितरणाच्या अधिकाऱ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना जिल्हा उपाध्यक्ष आकाश माने यांनी आज फैलावर घेतले. महावितरणाचा हा कारभार म्हणजे सामान्य जनतेला लूट असून ग्राहकांना विश्वासात न घेता मीटर बदलण्याचा अधिकार कोणी दिला, असा संतप्त सवाल माने यांनी उपस्थित केला. जर हा मनमानी कारभार तात्काळ थांबवला नाही तर युवा सेनेच्या वतीने जिल्हाभरात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी आकाश माने यांनी दिला आहे. पंढरपूर शहरात चालू असलेले जुने मीटर ज्यांच्या नावावर मीटर आहेत त्यांना बिगर परमिशनचे एमएससीबी मनमर्जीप्रमाणे बदलत आहे. याचा तोटा सर्वसामान्य जनतेला होत आहे व जे मीटर बदललेले आहेत त्याची कायदेशीर कुठली प्रोसेस नाही आहे. इथं आले एमएससीबीचे जे अधिकारी आहेत ते उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. त्यामुळं महावितरणमध्ये चालू असलेला हा कारभार, महावितरण हे महाराष्ट्र शासनाचा आहे का अदानी समूहाचा आहे हे कळण्यात पर्याय नाही आहे. व महावितरणमध्ये चालू असलेला हा जो बोंगळ कारभार आहे, न नोटीस देता कुणाच्या पण घरात घुसणे, डायरेक्ट मीटर बदलणे, हे महावितरणनं कुठला प्रकार चालू केलेला आहे. ह्याच्यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्वरित उत्तर द्यावं किंवा महावितरणच्या गेटला कुलूप लावून गेट बंद करून आंदोलन करण्यात येईल. आज नागरिकांची तक्रारी आलेल्या आहेत की तुम्ही मनमानी पद्धतीने कुठलीही नोटीस न देता तुम्ही मीटर बदललेले आहेत आणि त्या संदर्भात युवा सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन करू असा इशारा तुम्हाला दिलेला आहे. नाही, आता महावितरणच्या अमेंडमेंट प्रमाणे तुमचे मीटर रिप्लेसमेंटचा ड्राईव्ह चालू आहे. 2003च्या ऍक्ट प्रमाणे आम्ही मीटर वेळोवेळी बदलू शकतो, त्याच्या काही अडचण नाही. मीटर बदलण्यासाठीच जर ग्राहकाची तक्रार असेल तर की आम्हाला बाबा कशाच्या ह्याच्या संदर्भात तुम्ही बदलताय मीटर वगैरे, तर आम्ही तुम्हाला नोटीस देऊ. तसं तुम्हाला अपेक्षित असेल तर, ग्राहकाला अपेक्षित असेल तर. नाही, ग्राहकांनी मागणी केली तर तुम्ही नोटीस देणार का? हो, ग्राहकांनी मागणी केली तर नोटीस. मग आता मनमानी पद्धतीने जे तुम्ही मीटर बदललेले आहेत, नाही, मनमानी पद्धतीने मीटर बदलत नाहीये. आम्हाला जे अमेंडमेंट आलेले आहे त्याप्रमाणेच पूर्ण, आणि हा देशव्यापी मीटर रिप्लेसमेंटचा ड्राईव्ह आहे. एकटा आपल्या महाराष्ट्रात पंढरपुरात किंवा आपल्या शहराच्या ठिकाणी चालू नाही. नाही, पण तुम्ही कुठलीही पूर्वकल्पना देता आज मीटर बदललेलं आहे? नाही, पूर्वकल्पना म्हणजे ग्राहक असतील ना तिथं. लेखी पाहिजे असं तुम्हाला माझ्या तुम्ही अडचण मला आहे ऐका असं की, तुम्ही मला काय म्हणता की आमच्या ह्याच्या नियमाप्रमाणे नोटीस आहे की नाही तुमची, नोटीस दिल्याशिवाय तुम्ही नोटीस बिगर देता बदलू शकता. तसा जीआर आहे का शासनाचा? तसा शासनाचा जीआर आहे का? आम्हाला तुम्ही लेखीमध्ये एमएससीबीचं दाखवा आम्हाला, महावितरणचं आम्हाला तसं दाखवा. होय, शासनाचा जीआर ही दाखवा ना, कुठं आहे कागद दाखवा. तुम्ही आता प्रिंट मागणार, तुम्ही आता प्रत्येक आण टायमिंगला जर तुम्ही अशी कागदोबाळा करत असला, तुम्ही तसं नियमानं तुम्ही आता तुम्ही भारतीय राजपत्र आहे त्याचं मीटर रिप्लेसमेंटचं, मी तुम्हाला तेच सांगते. हा देशव्यापी मीटर रिप्लेसमेंटचा देशव्यापी आहे, पण कोणाच्या मर्जीशिवाय नाही ना. तुम्ही तशी रितसर नोटीस दिली का कुणाला? मीटर रिप्लेसमेंटच्या आम्हाला आदेश आहेत की तुम्ही मीटर रिप्लेस करा म्हणून. पण मीटर रिप्लेस करा त्यासाठी नोटीस द्यायची पण अट आहे ना.